त्याचं क्लॅरिफिकेशन शिवसेनेत दिले म्हणून मी आवर्जून उल्लेख करते. दोन पक्ष तिथे हजर नव्हते, म्हणजे अजित पवारांचा गट हजर नव्हता आणि शिवसेना तरीशी होती, उद्धवजीला आले होते. त्याचा खूप एक मागून जॉब दिला, पण त्याचं अतिशय सुंदर क्लॅरिफिकेशन काल उद्धवजींनी केले की वक्फ बोर्डमध्ये कुठलाही बदल उद्धवजी करून देणार नाही. त्यांनी एक नावही दिले, बोर्डात जे इंडिया अलायन्सची लाईन असेल तीच शिवसेनेची असेल आणि कुठल्याही समाजाच्या हे सरकार जर असं जाणार असेल आणि लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असेल, संस्था उद्ध्वस्त करणार असेल, तर शिवसेना ते सहन करणार नाही. आता अजित पवारांच्या गटाचं काय मत आहे? त्यांनी टीव्हीवर असं सांगितलं की मी शिंदेची बोलून मार्ग काढू. तर शिंदेची कसं तुम्ही बोलणार? शिंदेची जी बीजेपीची लाईन आहे ती श्रीकांत शिंदेनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाची लाईन काय आहे की अजून महाराष्ट्राला किंवा मला त्याची साथ केली आणि पार्लमेंटमध्ये ते बोललेले नाही. उद्धवजींनी क्लिअर क्लॅरिफिकेशन दिले, अजित पवारांनी क्लिअर क्लॅरिफिकेशन दिलेलं ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.